नमस्कार मित्रांनो, जय खानदेश. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनायचा विशेष कारण म्हणजे असं, आपण ग्रँड ओपनिंग साठी जाते म्हणजे न्यू गणेश बँड देवबानी. तर ह्या बँडची ग्रँड ओपनिंग आहे मित्रांनो. तसेच आपले सोबत आहे विलास दादा, त्या येत आहेत आणि त्या ठिकाणीच तसेच आपले सिंगर सचिन दादा सोनवणे, बंटी गोरव, न्यू गोल्डन बँडचे संचालक सोबत आहेत आणि तसेच विलास दादा काही दोन शब्द बोलतील ब्लॉग साठी. मित्रांनो, जय खानदेश. भूषण दादा कोळी आणि सचिन दादा पाटील असे अनेक आपल्या खानदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये युट्यूबर आहेत, ब्लॉगर आहेत. आपल्या बँडसाठी मेहनत करता, आमचे सारखे सिंगर लोकांना पुढे करता. आपण कलावंत राहतोच, पण त्या आपली कलाले पुढे काढतस आणि सोशल मीडियावर इंस्टाग्रामला युट्यूबला ते टाकत राहतस. त्या शेत आपण शेत नाही का, वी आर द बिकॉज ही वाज त्यामुळे त्यासले माणसांमध्ये जाम ना पाहिले याच्यामुळे आम्ही सारख्या कलाकार शेतच हात विजिता येत. धन्यवाद भूषण दादा आणि सचिन दादा. असं अनेक ब्लॉगर्स आहेत, युट्यूबर्स आहेत, त्याचं आम्ही धन्यवाद करतो. जय खानदेश. धन्यवाद. जय खानदेश. धन्यवाद. आता आम्ही थांबलोय आपण या गावामध्ये आणि आता चालू दर्शन करायला जात आहेत. आमची गाडी निघते, तर चला. सचिन दादाचे फॅन पाहू शकतात मित्रांनो तुम्ही. सचिन भाऊ बोलते. आपले सुप्रसिद्ध वाद्य कलाकार जिथं असतील त्यांनी लवकरात लवकर गाडी जवळ येण्याची कृपा करा. हॅलो चेक. तसेच प्रमोद भाऊ. हॅलो चेक. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमची चालली गई माले सोडी एम, आमचे विलास बागुल, तसेच आमचे स्वरगंगा बँडचे सिंगर सचिन भाऊ यांचंही आगमन झालेलं आहे. मला नगर मध्ये तो मना मना मठसनी तू
इथं चौकात आपण गाणी घेऊया. तसेच आमचे स्वर्गंगा बँडचे सिंगर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेले आमचे सचिन सोनवणे यांनाही विनंती की यांनी खाली यायचंय. बस अजून पुढे घ्या, रस्ता मोकळा राहू, रस्ता मोकळा राहू. आपणास विनंती आहे की आपण खाली यायचे. आमचे आकाश भाऊ देसले व तसे भटूनाना देसले यांनी आमचे सचिन भाऊ तसेच विलासदादा, श्यामदादा आणि मी सिनियर बंटी गुरव आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. व असंच प्रेम कायम त्यांच्याजवळ आमचं राहावं. त्यांच्यासाठी व देवबानी ग्रामस्थ यांच्यासाठी आपण दरारा घेत आहोत. तरी आले किती हा न गेले किती, आले किती आणि गेले किती, संपून गेला भणारा संपे पण कधी संपला नाही असं आमचं आकाश बोलतो. बँड आपल्या देवबानेत आहे आणि मग देवबानावाला असणार आवाजामध्ये सगळं एवढा मोठा बँड आपल्या गावाला एवढे मोठे होत नाही. सगळ्याचा आवाज दूर पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज तक जाना चाहिए. और फिर आणि आज असं झालंय ना, ज्यांनी मला बँड क्षेत्रात आणलं ते माझे मोठे बंधू रामदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि बँड बिझनेस मध्ये आल्यानंतर तू बँड मध्ये कीबोर्ड वाजव असं सांगणारे माझे गुरुवर्य सचिन दादा सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मी त्यांच्यासाठीच काहीतरी गाण्याचा प्रयत्न करेन आणि तो प्रयत्न असा असेल. और फिर भगवा वज्रमाला और क्या करें मेरे गुरु के लिए. भगवा वज्र रुद्रमाला मेरी है पहचान, मेरी है पहचान. और मेरे गुरु के लिए भगवा वस्त्र रुद्रमाला मेरी है पहचान. और फिर जिसका गुरु बलवान उसका चेहरा पहलवान, जिसका गुरु बलवान उसका चेहरा पहलवान. जिसका गुरु बलवान उसका चेहरा पहलवान, जिसका गुरु बलवान उसका चेहरा पहलवान. जिसका गुरु बलवान उसका चेहरा पहलवान, जिसका गुरु बलवान उसका चेहरा पहलवान.
पाहुण्यांना विनंती की आपण बसून घ्यायचं, असं नसतं व्हा. तसेच गावातील प्रथम नागरिक, ज्येष्ठ मंडळी, जे आपल्या आकाश भाऊंवर प्रेम करणारे आमचे वरिष्ठ मंडळी यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. आणि आजच्या या शुभ प्रसंगी उपस्थित आमचे भूषण भाऊ कोडी लांबून आले, गलंगीहून इथपर्यंत त्यांनी आमच्या गणेश बँडवर प्रेम दाखवून आपल्या युट्यूबर आहेत, बरेचसे त्यांचे असे फॉलोअर्स आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असणारे आमचे भूषण भाऊ कोडी आणि सचिन पाटील हेही इथं उपस्थित आहेत युट्यूबर. त्यांचं मुंबई, पुणे, नाशिक, नवे गुजरात पर्यंत त्यांचं युट्यूब चॅनल पाहायला जातं. असे सचिन भाऊ आणि भूषण भाऊ युट्यूबर हेही इथं उपस्थित आहेत. रील स्टार चालली काही माले सोडी संपूर्ण महाराष्ट्रात, नवे गुजरात आणि पूर्ण पुणे, नाशिक, मुंबई इथं ज्यांनी एका गाण्यावर पूर्ण महाराष्ट्र हलवलं असं आमचे विलास बागुल हेही इथं उपस्थित आहेत. तसेच आपल्या पंचक्रोशीतील सचिन भाऊ सोनवणे जे 10 ते 15-20 वर्षापासून आपल्या संपूर्ण बँड व्यावसायिकांचं मनोरंजन करतायत असे आमचे सचिन सोनवणे हेही इथं उपस्थित आहेत. काही वर्षातच आमच्या सांप्रदायिक वारसा घेऊन आणि संपूर्ण आपले बँड व्यावसायिकांचं मन जिंकून आणि आपल्या महाराष्ट्राची कला जोपासण्याचा प्रयत्न केलेले आमचे SP सिंगर म्हणून ओळखले जाणारे करमाडीतील आपल्या इथं उपस्थित आहेत श्यामभाऊ पवार. बरेचसे त्यांचे युट्यूबवर गाणे आहेत, तेही इथं उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. तसेच आपले पंचक्रोशीतील कापडण्याची गोल्डन बँडचे सिंगर बंटी गुरव, त्यांचं ओरिजिनल नाव दिगंबर गुरव आहे, तेही इथं उपस्थित आहेत. तसेच आपल्या गावातील प्रथम नागरिक, वरिष्ठ मंडळी, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही तरी त्यांचं शब्द सुमनांनी मी स्वागत करीत आहोत. तसेच आणि आपल्या युट्यूबवर भुली जा मना दिल ज्या गाण्यात ज्यांनी ऍक्टिंग केली आहे ते दादाही इथं उपस्थित आहेत. आपलं शुभ नाव अमोल जोगी दादाही इथं उपस्थित आहेत. त्यांच्या जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आणि आलेले सर्व पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आणि आपल्या गावातील पंचक्रोशीतील नामांकित कलाकार सोनू भाऊ पॅड आर्टिस्ट हे इथं उपस्थित आहेत. तर आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. पंजाबचे युवराज दादा यांची खरी करामत आहे. गर्दीमध्ये आपण दिसत नसले तरी स्टेजवर येण्याची कृपा करावी. रामदेव भाऊ आणि मच्छिंद्र भाऊ जिथं असेल त्यांनी स्टेजवर यावर.
जय खानदेश. खानदेशी मातृभूमीला मानाचा मुजरा. मित्रहो, सर्व बँड शौकिकांसाठी आजचा व्हिडिओ हा खास आहे. येणाऱ्या गणेश उत्सवासाठी आपण भव्य दिव्य असा नवीन बँड बनवला मित्रांनो आमच्या देवबाने गावामध्ये. माझं गाव आणि माझा अभिमान. आज ग्रँड ओपनिंग होती मित्रांनो 14 ऑगस्टला. आजच्या रोजी ग्रँड ओपनिंगसाठी आमचे प्रमुख अतिथी यूट्यूबर सचिन भाऊ, मयूर बँडचे मालक आमचे SP सिंगर आणि आमचे सचिन सोनवणे, सोबतच संपूर्ण भारतात खानदेशी भाषेचं नाव लौकिक करणारे आमचे विलास बागुल, चालणी गई माले सोडी फेम विलास बागुल, सोबतच आमचे गोल्डन बँडचे मालक बंटी दादा आणि ह्या नवीन बँडची ज्याची ओपनिंग आहे यांचे आमचे मालक आकाश देशले देवबान याचे, यांचा गणेश बँड याची ओपनिंग होती मित्रांनो. या ओपनिंगसाठी आम्ही सर्वजण जमलो होतो आणि येणाऱ्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सव आणि लग्न सराईसाठी आमच्या गणेश बँडला आपण सर्वजण सपोर्ट कराल अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात ज्या यूट्यूब चॅनलवर आपण बँडचे अपडेट पाहतो मित्रांनो, असे आमचे भूषण कोडी 777 हे गलंगीहून आमच्या प्रेमापोटी इथपर्यंत आले मित्रांनो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी युवराज महाजन इंस्टाग्रामला पेजला जरूर भेट द्या. फॉलो, लाईक करा मित्रांनो. रामकृष्ण हरी.